मित्रांनो, या आठवड्यात काहीतरी खूप मोठं बदलणार आहे. गेल्या आठवड्यात जो गोंधळ, कन्फ्युजन आणि ओव्हरथिंकिंग चालू होता, तो आजपासून साफ होणार. आणि जे आत्तापर्यंत अडकलेलं, थांबलेलं होतं, ते अचानक वेगाने पुढे जाणार. पण थांबा, एक छोटी चूक केलीत तर सगळं उलटू शकतं. तुम्ही तयार आहात का या बदलासाठी? हा आठवडा साधा नाही, हा गेम चेंजर आठवडा आहे. काही राशींना सडन क्लॅरिटी मिळणार, तर काही राशींना शांत राहून मोठा गेम जिंकायचा आहे. पण खरी गोष्ट इथे आहे. हा आठवडा तुम्हाला टेस्ट करणार आहे. ॲक्शन, पेशन्स आणि स्मार्ट टायमिंग तिन्ही एकाच वेळी. या आठवड्यात ग्रहांची जबरदस्त हालचाल सुरू आहे. बुध मीन राशीत, विचार डीप आणि इंट्युटिव्ह होतील. मंगळ ॲक्टिव्ह, इमोशन्स ॲक्शनमध्ये बदलतील. सूर्य कॉन्फिडन्स आणि क्लॅरिटी वाढवणार, विशेषतः मेष आणि वृषभ राशीसाठी. हा आठवडा टर्निंग पॉइंट आहे. लक्षात ठेवा, हा आठवडा स्पीडचा नाही, हा आठवडा स्मार्ट मूव्सचा आहे. मेष राशीवाल्यांनो, गेल्या काही दिवसांपासून जो मेंटल फॉग होता, तो आता पूर्णपणे हटतोय. आता तुम्ही कन्फ्युजनमध्ये नाही, तुम्ही कंट्रोलमध्ये येत आहात. नात्यांमध्ये सॉफ्टनेस येईल, गैरसमज कमी होतील, कनेक्शन डीप होईल. सिंगल्ससाठी डीप आणि मीनिंगफुल बॉन्ड तयार होऊ शकतो. घाई करू नका, क्लॅरिटी नंतरच ॲक्शन घ्या. डिसिजन पॉवर स्ट्रॉंग आहे, लीडरशिप क्वालिटी पीकवर आहे, स्ट्रॅटेजिक मूव्स सक्सेसफुल होतील. रँडम नाही, कॅल्क्युलेटेड बोल्ड ॲक्शन घ्या. इमोशनल खर्च थांबेल, प्लॅनिंग इम्प्रूव्ह होईल, कंट्रोल वाढेल. माइंड शांत असेल तर एनर्जी हाय राहील. मेडिटेशन किंवा हलकी वॉक बेस्ट आहे. वृषभ राशीवाल्यांनो, बाहेर काही बदल दिसण्याआधी आत क्लॅरिटी येतेय, आणि हीच तुमची बिगेस्ट स्ट्रेंथ आहे. अंडरस्टँडिंग वाढेल, कम्युनिकेशन स्मूथ होईल, इमोशनल बॉन्डिंग स्ट्रॉंग होईल. सिंगल्ससाठी स्टेबल आणि डीप कनेक्शन येणार. लव्ह घाईत नाही, शांततेत वाढतं. हा स्प्रिंट नाही, हा मॅरेथॉन आहे. प्लॅनिंग करा, नेटवर्किंग करा, फाउंडेशन मजबूत करा. रिझल्ट स्लो येईल, पण स्ट्रॉंग आणि लाँग टर्म असेल. स्टेबिलिटी येईल, सेव्हिंग्ज वाढतील, खर्च कंट्रोलमध्ये येईल. रिलॅक्सेशन गरजेचं आहे. प्रॉपर रेस्ट घ्या. माइंड काम असेल तर एनर्जी हाय राहील. मेष क्लॅरिटीनंतर फास्ट ॲक्शन. वृषभ काम राहून स्टेडी ग्रोथ. पण दोघांसाठी एकच रूल आहे, इमोशनवर डिसिजन घेऊ नका. लॉजिक, क्लॅरिटी, टायमिंग हेच चालणार. जर तुम्ही या आठवड्यात क्लिअर थिंकिंग ठेवलं, इमोशनल डिसिजन्स टाळले, योग्य टायमिंग पकडलं, तर रिझल्ट एफर्टलेस येणार. आणि सर्वात मोठं, तुम्हाला कंट्रोल जाणवणार. मेष राशी 13, 15, 17, रेड, व्हाईट, नंबर 1. वृषभ राशी 14, 16, 18, ग्रीन, पिंक, नंबर 6. मेष आधी क्लॅरिटी मग ॲक्शन. वृषभ आधी काम मग ग्रोथ. क्लॅरिटी, टायमिंग आणि कंट्रोल मिळालं तर सक्सेस निश्चित आहे. तुमची रास कोणती आहे कमेंटमध्ये लिहा. आजचं भविष्य जुळलं तर नक्की सांगा. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठी शुभ आणि फलदायी राहो. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर सकाळी 6 वाजता. जय श्रीकृष्ण.